11th ॲडमिशन 2026-27 तर कॅप राऊंड 2चे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. तर ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल ते विद्यार्थीसुद्धा कॅप राऊंड 2मध्ये आपला फॉर्म भरू शकतात. तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना साईडवर यायचं आहे. साईडवर आल्यानंतर बघू शकता स्टुडंट रजिस्ट्रेशनचं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे आणि विद्यार्थी 9 तारखेपर्यंत आपले रजिस्ट्रेशन करू शकतात. तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशनसुद्धा केलेलं नसेल ते विद्यार्थीसुद्धा नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात. तर स्टुडंट रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती येणार. विद्यार्थी महाराष्ट्र स्टेटमधून असेल तर इथे क्लिक करा, महाराष्ट्राच्या बाहेरून असेल तर इथे क्लिक करा, फ्रेशर असेल तर इथं क्लिक करा, रिपीटर असेल म्हणजे परत 10वी दिली असेल तर इथे क्लिक करा, किंवा या अगोदर पास झालेलं असेल मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी तर प्रिव्हियसली पास यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे बोर्ड कोणते होते, SSC, CBSE, ICSE, IB या प्रकारे बोर्डची माहिती दिलेली आहे. यामधून जर बोर्ड नसेल तर तुम्ही अदरचं ऑप्शन घेऊ शकता. ठीक आहे, यामध्ये अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या. आणि जे विद्यार्थी स्टेट बोर्डमध्ये असेल त्यांनी पहिलं ऑप्शन, CBSE वाल्यांनी सेकंड नंबरचं ऑप्शन चूज करायचं आहे. त्यानंतर जेही तुमचा रोल नंबर आहे तो रोल नंबर टाका. इथे तुमच्या आईचे नाव टाका. जर महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर इथून व्हेरीफाय करा, तुम्हाला ही माहिती येऊन जाणार, तुमचं नाव वगैरे संपूर्ण माहिती येऊन जाणार. तुमचं अदर बोर्ड असेल CBSE वगैरे तर ही सुद्धा माहिती तुम्हाला फिल करायची आहे, ही सुद्धा फिल करून घ्यायची आहे. तुमचे नावसुद्धा टाकून घ्यायचे आहे. यामध्ये अशा प्रकारे माहिती फिल करून घ्यावी लागेल. त्यानंतर ईमेल ID तुमचा टाका, मोबाईल नंबर टाका. इथून एक सिक्युरिटी क्वेश्चन कोणता पण सिलेक्ट करा, त्यामध्ये भरपूर ऑप्शन दिलेले आहे. आम्ही यामधून फेवरेट गेम क्लिक करून यामध्ये गेमचं नाव लिहितो. त्यानंतर इथे पासवर्ड सेट करा, म्हणजे तुम्ही स्वतः सेट करणार आहे त्यामुळे लक्षात राहील असाच पासवर्ड सेट करा. हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर रजिस्टरला क्लिक करा. रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाणार. तो नंबर तुम्हाला SMS सुद्धा येऊ शकतो किंवा तुम्ही नोट करून ठेवा, कारण की शेवटच्या राऊंडपर्यंत तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला लागणार आहे. हा पासवर्ड तुम्ही स्वतः सेट करत आहात त्यामुळे पासवर्डसुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि नोट करून ठेवा. अशा प्रकारे तुमचा ID आणि पासवर्ड आता रेडी झालेला आहे. ठीक आहे, यामध्ये मार्क नाव वगैरे टाकताना व्यवस्थित टाका. एडिट ऑप्शन नाही आहे, त्यामुळे पहिलं जे रजिस्ट्रेशनचं पेज आहे म्हणजे हे पेज मी परत दाखवतोय तुम्हाला. बघा, हे पेज क्लिअरली चेक करून टाका, कारण की यामध्ये जर काही चूक झाली, नेम वगैरे जर चुकलं तर तुम्हाला अडचणी जाऊ शकतात. रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुमचा ID तुमच्या समोर दिसत आहे. प्रिंट काढू शकता, डाउनलोड करू शकता. क्लिअर स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे ID तुमच्याकडे राहणार. ओके, पासवर्ड तुम्ही स्वतः सेट केलेला आहे. क्लिअर. त्यानंतर आता प्रोसीड टू लॉग इनला क्लिक करा. बघा, यामध्ये तुम्हाला तुमचा जो ID टाकायचा आहे, जो ID तुम्हाला मिळालेला आहे, पासवर्ड तुम्ही स्वतः सेट केलेला आहे, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. ठीक आहे, आता भरायचा आहे तुम्हाला फॉर्म, तो म्हणजे पार्ट 1. आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त पार्ट 1ची संपूर्ण माहिती फिलअप करणार आहे. पार्ट 1चं जे ऑप्शन दिलेलं आहे टॉप पोझिशनला तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर स्टेप बाय स्टेप एकूण एक जी स्टेप दिलेली आहे, जसं एवढ्या स्टेप आहे ह्या पूर्ण कंप्लीट करायच्या आहे आपल्याला 1 बाय 1. रजिस्ट्रेशन डिटेल्सला जर क्लिक केलं तर पहिली जे आता आपण फॉर्म भरलेला आहे रजिस्ट्रेशनचा तीच माहिती येऊन जाणार. 10वीचा रोल नंबर, नाव वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला येऊन जाणार. मेन आहे आता पर्सनल डिटेल्सवरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म अचूक भरायचा आहे, कोणतीही माहिती चुकायला नको. डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी केलेले असेल, कारण की आपण अगोदरपासून डॉक्युमेंट्स रेडी करा अशाबद्दलची हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली होती. तर डॉक्युमेंट रेडी केलेले असेल तुम्ही तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही यामध्ये आता अपलोड करू शकता. कोणाचे डॉक्युमेंट्स यायचे असेल तर डिक्लेरेशन फॉर्म आहे, तो डिक्लेरेशन फॉर्म तुम्ही अपलोड करू शकता. क्लिअर. तर आता भरायचा आपल्याला आपला पार्ट 1चा फॉर्म. रजिस्ट्रेशन डिटेल्सला क्लिक केल्यानंतर तुमचे संपूर्ण बोर्ड, तुमचे नाव, संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. यामध्ये एडिट नाही, आम्ही अगोदरच सांगितलं होतं की पहिलं रजिस्ट्रेशन पेज व्यवस्थित फिलअप करा म्हणून. ठीक आहे, ही माहिती बरोबर आहे आपली. त्यानंतर आता इथून आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्टमध्ये तुम्हाला तुमचे नाव दिसत असेल, इथे मदर नेम येऊ शकते. महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जर विद्यार्थी या वर्षीला जर 10वी दिलेली असेल तर जेंडर तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इथून डेट ऑफ बर्थ, इथे स्कूलचं नाव, इथे UDIS नंबर असेल तर टाका, कंपल्सरी नाही आहे सध्या तरी. अशा प्रकारे माहिती फिल करा. बघा, यामध्ये CBSE बोर्ड असेल, त्यानंतर या अगोदर प्रिव्हियसली पास विद्यार्थी असेल तर त्यांना फक्त नाव येणार, बाकीची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. क्लिअर. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी यावर्षी जर रिझल्ट लागला असेल त्यांचा तर त्यांना संपूर्ण माहिती ही ॲटोमॅटिकली येऊ शकते. ओके, तर ॲटोमॅटिक येत असेल तर चेक करा, ओके असेल तर काहीच करायचं नाही आहे. जर तुम्हाला आलेली नसेल तर तुम्ही यामध्ये दिल्यानुसार संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या, जसं की नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, शाळेचे नाव वगैरे फिलअप करून घ्या. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप केल्यानंतर तुम्हाला करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट.
बघा त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस फिलअप करून घ्यायचा आहे. इथे तुमचा ॲड्रेस टाका, इथे स्टेट टाका, इथे डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका आणि व्हिलेजचं नाव टाका, इथे पिनकोड टाका. मोबाईल नंबर, ईमेल आय डी दिसत आहे. एक्स्ट्रा ॲड करायचा असेल तर करू शकता, नसेल करायचा तर नाही केला तरी चालेल. ठीक आहे. आधार यामध्ये संपूर्ण ॲड्रेस टाईप करसाल तुमचा आणि बाकी माहिती फिलअप करून घ्या. संपूर्ण माहिती जर फिलअप केली तर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा, म्हणजे आपला ॲड्रेस सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पेज आहे ते म्हणजे की रिझर्वेशन, कॅटेगरी रिझर्वेशन डिटेल्समध्ये जर आले तुम्ही तर बघा पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला तुमची कास्ट विचारण्यात येत आहे. यामध्ये अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे हा जो पॉईंट आहे आपला, कारण की कास्टनुसारच तुम्हाला रिझर्वेशन मिळेल. त्यामुळे तर इथे तुम्हाला तुमची कास्ट टाकायची आहे. जी तुमच्याकडे कास्ट आहे एकदा चेक करा, त्यावरती कास्ट कोणती आहे तुमची, SC ST OBC VJ NTB NTC जीही तुमची कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला यामध्ये नमूद करायची. बघा यामध्ये संपूर्ण लिस्ट आलेली आहे. तुमची कास्ट कोणती आहे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेली आहे, त्यामधून एक कास्ट तुम्ही सिलेक्ट करा. ठीक आहे. कास्ट चुकायला नको, कारण की कास्टनुसार तुम्हाला रिझर्वेशन मिळेल, कास्टनुसार तुम्हाला जागासुद्धा मिळणार आहे कॉलेजमध्ये. त्यामुळे कास्ट हे व्यवस्थित सिलेक्ट करा. त्यानंतरचा पॉईंट काय म्हणते, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, इथे यस क्लिक करा. इथून तुम्हाला स्टेट विचारण्यात येत आहे, कोणत्या स्टेटमधून काढलेली आहे तर महाराष्ट्र, कोणत्या जिल्ह्यामधून काढलेली आहे, संपूर्ण माहिती तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेली आहे. त्यामधून इथे क्लिक करा. सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ॲडमिशन. बघा इथे 2 ऑप्शन आहे. इथे कन्फ्युजन होत आहे विद्यार्थी. हे 2 ऑप्शन आहे, यामध्ये OBC आणि ओपन म्हटलेलं आहे. ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांनी म्हणजे जी कास्ट आहे तीच क्लिक करा. OBC आहे तर OBC करा, SC असेल तर SC करा, ST असेल तर SC करा. कारण कास्ट ॲडमिशनसाठी जर तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला कास्टचं बेनिफिट मिळणार नाही आहे, ओपनमधून ॲडमिशन होणार तुमची. त्यामुळे जी कास्ट तुम्ही इथे सिलेक्ट करताय ॲडमिशनसाठी सुद्धा तीच कास्ट सिलेक्ट करा. जर विद्यार्थी ओपनच असेल तर तो दोन्ही ठिकाणी ओपन करणार. आणि ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नसेल, कास्ट सर्टिफिकेट निघतच नाही, मिळतच नाही, ते विद्यार्थी मग ॲडमिशनसाठी ओपन करू शकतात, कारण की त्यांना डॉक्युमेंट्स मिळत नाही त्यामुळे. परंतु ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांनी दोन्ही ठिकाणी कास्टचाच उल्लेख करा. क्लिअर. अशा प्रकारे माहिती फिलअप केल्यानंतर आता काही रिझर्वेशन डिटेल्स आहेत ते आपण बघू. बघा डिसेबिलिटी, हँडिकॅप, येस ऑर नोमध्ये आन्सर द्यायचा आहे. अर्थक्विक, प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त. त्यानंतर पॅरेंट्स ट्रान्सफर फॉर्म ऑनलाईन प्रोसिजर एरिया, इथे सुद्धा नोज येणार आहे. ग्रँडफादर, फ्रीडम फायटर, हे संपूर्ण तुम्हाला एकदा रीड करून घ्या. जसं की तुम्ही स्पोर्ट वगैरेमध्ये आहे का, तुमचे वडील एक सर्व्हिसमॅन वगैरे आहे का, यामध्ये एकदा तुम्हाला रीड करून हे आन्सर तुम्हाला द्यायचे आहे स्वतः. कारण हँडिकॅपवाला हँडिकॅपला येस करेल, जर हँडिकॅप नसेल तर तो नो करेल. अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला फिलअप करून घ्यायची आहे येस नोमध्ये. त्यानंतर बघू शकता अतिशय महत्त्वाचा पार्ट म्हणजे कोटा अंतर्गत जो 0 राऊंडचा फॉर्म होणार आहे तुमचा, म्हणजे राऊंड होणार आहे, त्यासाठी इथे महत्त्वाचं आहे. बघा मायनॉरिटी कोटा तुम्हाला यस करायचा आहे का एकदा चेक करा. इन हाऊस कोटा, इन हाऊस कोटा म्हणजे जिथे तुमची 10 झालेली आहे तिथे तुम्हाला 11 करायचं आहे का. जर 11 करायचं असेल तर तुम्ही इन हाऊस कोट्याला यस करू शकता. क्लिअर. मायनॉरिटी असाल तर तुम्ही मायनॉरिटीला यस करा, नसाल तर नो करा. इन हाऊस कोटा जिथे 10th केलेला आहे, म्हणजे ज्या शाळेमध्ये 10वी केली आहे तिथे 11वी 12वी असेल आणि तिथे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल इन हाऊसमध्ये तर तुम्ही तिथे यस करू शकता. जर कोणाला घ्यायचीच नसेल तर तुम्ही नो सुद्धा करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे इथे हे 2 ऑप्शन आहे. हे आहे कोट्या अंतर्गत. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. परत एकदा संपूर्ण माहिती चेक करा सेव्ह अँड नेक्स्ट करायच्या अगोदर. काही अडचण असेल तर तुम्ही परत एडिट करू शकता आणि जर ओके असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. म्हणजे आता करणार आपण पुढील माहिती. तर बघू शकता पुढील याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स मागण्यात आलेले. तर बघा तुमच्याकडे 10वीची मार्कशीट, TC, नॉन क्रिमिलियर, कास्ट सर्टिफिकेट आणि अंडरटेकिंग फॉर्म, यामध्ये जेवढे डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला टाकावेच लागेल. जे डॉक्युमेंट्स कंपल्सरी नाही आहे ते नाही टाकले तरी चालेल. क्लिअर. त्यानंतर बघा हा डिक्लेरेशन फॉर्म आहे. कोणाकडे काही डॉक्युमेंट्स कमी जास्त असेल तर तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनपर्यंत थोडा वेळ मिळू शकतो. क्लिअर. अशा प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट आहे. डॉक्युमेंटची PDF तुम्ही अपलोड करू शकता, JPGमध्ये करू शकता. 1 MBची साईज देण्यात आलेली आहे. तर स्कॅन करा डॉक्युमेंट्स आणि इथे अपलोड करा. डिक्लेरेशन फॉर्मसुद्धा बघणार आहे आपण की कशा प्रकारे भरू शकतो. तर ज्यांचं कोणाकडे नॉन क्रिमिनल वगैरे नसेल तर तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म भरू शकता. तर डाउनलोड डिक्लेरेशन फॉर्मचा इथे फॉर्मॅट दिलेला आहे बघा ब्ल्यूमध्ये, हे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होणार, तो मराठी आणि इंग्लिशमध्ये राहणार आहे. त्यामधून तुम्ही कोणत्याही लँग्वेजमधून तो फॉर्म एक भरू शकता. त्याची प्रिंट काढावी लागेल तुम्हाला, पेनाने संपूर्ण फॉर्म भरावे लागेल, त्यावरती सिग्नेचर करावी लागेल स्वतःची आणि वडिलांची. त्याप्रकारे तो फॉर्म फिलअप कसा करायचा हे आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे. एकदा फॉर्म फिल केला की तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. फोटो काढून करू शकता किंवा स्कॅन करून सुद्धा टाकू शकता. ठीक आहे. 2 प्रकारे फॉर्म म्हणजे 2 लँग्वेजमध्ये फॉर्म आहे. तुम्हाला जी लँग्वेज सोपी वाटेल ती लँग्वेज तुम्ही भरू शकता. अर्ज क्रमांक म्हणजे तुमचा जो ID आहे
तोच तुमचा अर्ज क्रमांक आहे. तुम्हाला जो ID मिळालेला असेल तो अर्ज क्रमांक टाका, विद्यार्थ्याचे नाव टाका, इथे कास्ट टाका आणि ॲडमिशन कास्ट आपण जसं सांगितलं आहे OBC असेल तर मग ॲडमिशन आपल्याला OBCमधून घ्यायचे कारण आपल्याकडे कास्ट आहे. अन्य आरक्षण असेल तुम्ही जसं की आता मायनॉरिटी वगैरे किंवा स्पोर्ट वगैरे काही असेल तर इथे बघा अल्पसंख्याकसुद्धा ऑप्शन दिलेला आहे. खाली स्वाक्षरी करणारा विद्यार्थी इथे तुमच्या शहराचे नाव लिहा, यामध्ये संपूर्ण माहिती एकदा रीड करा. त्यानंतर बघा अर्जासोबत सादर केले, जर तुम्ही फॉर्मसोबत सादर करत असाल तर हे आहे तुम्हाला लाईन आणि जर प्रवेशावेळी सादर करत असाल तर तुमच्याकडे ही लाईन आहे. क्लिअर. यामध्ये आता देत असेल तर अशा प्रकारे क्लिक करायचं आहे, नंतर देत असेल तर तुम्ही यामध्ये अशी खून करायची आहे. क्लिअर. यामध्ये दिलेलं आहे, थोडं मराठीमध्ये रीड करून घ्या आणि यस नोमध्ये आन्सर आहे असे आता देत असेल तर यस, नंतर देत असेल नो, अशा प्रकारे तुम्हाला क्लिक करून घ्या. जसं की शाळा सोडल्याचा दाखला TC अर्जासोबत देत असाल तर इथे असं क्लिक करा आणि इथे तुम्ही असं करू शकता कारण की आताच देत आहे तुम्ही. कोणाकडे नसेल तर तुम्ही इथे असं क्लिक करा, माझ्याकडे सध्या अर्जासोबत जुळत नाही आहे आणि प्रवेशावेळीच देणार असं क्लिक करा. क्लिअर. अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्ही यामध्ये तुमच्या डॉक्युमेंटनुसार फिलअप करून घ्या. त्यानंतर सर्वात शेवटी इथे डेट टाका, विद्यार्थ्याचे नाव आणि स्वाक्षरी, पालकांचे नाव आणि स्वाक्षरी. क्लिअर. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या. प्रिंट काढलेली आहे, सगळं माहिती भरलेली आहे, साईन झालेली आहे. फोटो काढून किंवा स्कॅन करून तुम्ही परत डिक्लेरेशन फॉर्ममध्ये हा जो फॉर्मॅट आहे हा अपलोड करून घ्या. अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. बघू शकता तुम्हाला करायचे आहे 100 रुपयाचे चालान पेड. चालान पे करण्यासाठी तुम्हाला प्रोसीड टू पेला क्लिक करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही यामध्ये UPI वरून पेमेंट करा. बारकोडचं ऑप्शन आहे सध्या ॲक्टिवेट झालेलं, बारकोड जनरेट होत आहे, त्या बारकोडला क्लिक करा. तुमच्यासमोर संपूर्ण बारकोड येणार आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा वडिलांच्या मोबाईलवरून तो बारकोड स्कॅन करा आणि तुमचे पेमेंट करू शकता तुम्ही 100 रुपयाचं. बघा इथे जर तुम्ही पे केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे बारकोड आलेला आहे. या बारकोडला जर तुम्ही शो बारकोड केलं म्हणजे QR क्लिक केलं तर तुमच्यासमोर मोठा QR येऊन जाणार. तो तुमचा तुम्ही फोनपे, GPay यावरून तुम्ही स्कॅन करू शकता आणि अशा प्रकारे पेमेंट करून घ्या. लॉक ॲप्लिकेशन फॉर्मला जर क्लिक केलं तर तुम्ही संपूर्ण तुमचा फॉर्म चेक करू शकता. मी परत इथे तुम्हाला परत स्टार देतोय. बघा ही माहिती आपण ब्लर केलेली आहे. कशासाठी? कारण की आपण माहिती दाखवू शकत नाही त्यामुळे. बघा इथे मी तुम्हाला काय सांगतोय, तुमचा फॉर्म इनकम्प्लीटमध्ये आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती एकदा परत चेक करा. तर चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर आणि लॉक ॲप्लिकेशनला क्लिक करा. त्यानंतर आपला जो पार्ट 1 आहे हा पार्ट 1 लॉक होऊन जाणार आणि जे विद्यार्थी पार्ट 1 लॉक करतील ते विद्यार्थी पार्ट 2 भरू शकते. आणि पार्ट 2 मध्ये आपल्याला काय भरायचं आहे तर कॉलेजचे नाव. तर पार्ट 2चा व्हिडिओ म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहेत तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल ते विद्यार्थी या प्रोसेसनी तुम्ही तुमचे नवीन रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाले तुमचे, त्यानंतर तुमचा पार्ट 1 लॉक झाला की पार्ट 1 लॉक झाल्यानंतर तुम्ही पार्ट 2 भरा. पार्ट 2चा व्हिडिओसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा म्हणजे जेही तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहे ते कॉलेजेस तुम्ही ॲड करू शकता. तर अशा प्रकारे पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्हीही फॉर्म भरा. दोन्ही फॉर्म विद्यार्थ्यांनी लॉक करा. लॉक करणं हे गरजेचं असणार आहे. आणि 11th ॲडमिशनबद्दल संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ आज मॉर्निंगपासून आपल्या चॅनलवर दिलेले आहे. ते व्हिडिओ बघा आणि आपले फॉर्म व्यवस्थित कंप्लीट करा. कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. तर 9 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता. तर 11th ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ते तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.